पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यभरात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार विरोधात जनआक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप। मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार। घोटाळेबाज सरकार विरोधात आमचं आंदोलन। राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। तर पुढील 5.5 वर्ष विरोधकांना मोर्चेच काढायचे आहेत। येत्या निवडणुकीत महायुतीची सत्ता येणार। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त। ईव्हीएम हॅक करून दाखवा। निवडणूक आयोगानं 4 वेळा खुलं आव्हान दिलं होतं। विरोधक फक्त आरोप करतात, मात्र आयोगाला सामोरं जायला तयार नाही। राहुल गांधींच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय, पण भाजप उत्तर देतंय। मग निवडणूक आयोग भाजपचा विभाग असं आम्ही म्हणायचंय का? रोहित पवारांचा पलटवार। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही। जिंकल्यावर आरोप का केले नाही? निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। मोर्चानंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासानी आघाडीच्या सर्व खासदारांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण। विधानसभेवेळी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर होती। शरद पवारांचा मोठा दावा। तर पवारांनी आधीच याबाबत तक्रार का दिली नाही? हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। फडणवीसांची खोचक टीका। मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही काही लोक भेटले। ईव्हीएमच्या माध्यमातून 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा दावा। 13 तारखेला उपोषण सुरू करणार। धर्मासाठी वेळ पडल्यास शस्त्र उचलू। कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही। दादरमधील कबुतरखाना बंदीवरून जैन मुनींचा इशारा। कल्याण आणि डोंबिवलीत 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश। नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा। 15 ऑगस्टला कुठेतरी चिकन मटणची पार्टी ठेवा। आम्ही चिकन मटण खायचं की नाही हे सांगणारे आयुक्त कोण? कल्याण डोंबिवली पालिकेच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंसह जितेंद्र आव्हाडांचाही आक्षेप। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रक्तदान। सांगलीतील हजारो पैलवानही रक्तदान करणार। नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेला मोदींकडून हिरवा झेंडा। कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरीही हजर। तर समृद्धी महामार्ग समांतर ट्रेन करण्याचा विचार। फडणवीसांची माहिती। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेनं एकत्र प्रचाराचा नारळ फोडला। गोरेगावमध्ये थोड्याच वेळात कार्यकर्ता मेळावा। राज्यात विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार। 1200 कोटींची तरतूद। 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार। संजय शिरसाट यांची घोषणा। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन सोहळ्यांना सुरुवात। अनेक गणेश मूर्ती परळ कार्यशाळेतून गणेश मंडपाच्या दिशेने मार्गस्थ। फेस्टिवल स्पेशल आणि नियमित रेल्वे गाड्यांच्या रिटर्न तिकिटावर 20% सूट देणार। राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी सूट। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल। एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार। विदर्भात होत असलेल्या पावसामुळे जळगावमध्ये पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणलोट क्षेत्रातही वाढ झाल्यानं हतनूर धरणातून तापी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। बुलढाण्यात जोरदार पाऊस। नदी नाले दुथडी भरून। नदीला पूर आल्याने नदीकाठावरील शेती पिकाचं नुकसान। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।